जे महत्वाचे झालेले आहेत तेवढेच मी तुम्हाला सांगणार आहे. वेलफेअर फंड जो यापूर्वी बरेच वादंग या विषयावर वेलफेअर कल्चरल फंड घ्यावा किंवा घेऊ नये, बऱ्याच सोसायटीमध्ये याच्यामध्ये वाद होते, मतभेद होते. पण आता नवीन नियमामध्ये वेलफेअर फंडची प्रोव्हिजन केलेली आहे. ती सोशल आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी तो आपल्याला वापरता येईल. कॉर्पोरेट फंड हा पूर्वी होता, तसाच कॉर्पोरेट फंडची व्यवस्था केलेली आहे. एक गोष्ट ह्या नियमामध्ये केलेली आहे की याच्यापूर्वी जे बायलॉज मध्ये काही प्रोव्हिजन्स होत्या, उदाहरणार्थ फंड कशा प्रकारे घ्यावा, तो किती असावा, ह्या सगळ्या तरतुदी आपल्या उपविधीमध्ये बायलॉज मध्ये होत्या. यावेळी त्या रूल मध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरनं कोणाच्या सोसायटीला वेगवेगळे करण्याचा विषय नाही. रूल मध्ये आहे तेच. काही वेळा बायलॉज मध्ये असल्यानंतर सोसायटी वेगवेगळ्या प्रकारे ते करत होते, त्यामुळे त्याला आता पायबंद बसेल आणि सगळ्यांसाठी सारख्याच निधीची प्रोव्हिजन या याच्यामुळे झालेली आहे. महत्वाचा बदल जो सभासदांच्या दृष्टिकोनातून किंवा थकबाकीदार जे सभासद आहेत किंवा थकबाकीदार असतात, मेंटेनन्स भरत नाहीत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी की त्यांच्यावर जो थकबाकीवर जो इंटरेस्ट होता तो यापूर्वी बायलॉज मध्ये 21% अॅन्युअली होता, तो कमी करून फक्त 12% ठेवलेला आहे. 21%चा 12% झालेला. मात्र हा लागू सोसायटीमध्ये समोर, म्हणजे आताच मला एक सोसायटी विचारून गेली हा कधीपासून होईल. ज्या वेळेपासून हा कायदा मंजूर झालेला आहे त्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. आजपर्यंत जर थकबाकीदार कोण असेल त्याला तुमच्या सोसायटीने जी तरतूद केलेली असेल 21%पैकी 21% किंवा त्याच्यापेक्षा कमी केली असेल तर त्याप्रमाणे. मात्र यानंतर जो इंटरेस्ट लावला जाईल तो शासनाने नियमावली बनवल्यानंतर किंवा सोसायटीने उपविधी मंजूर केल्यानंतर जो अगोदर असेल त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी. सोसायटीच्या कमिटीच्या म्हणजे संचालक मंडळाच्या रिक्त जागा कशा भरायच्या या बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम होता. आपल्या इलेक्शन रूल मध्ये सुद्धा त्याचं स्पेसिफिकेशन काही दिलेलं नव्हतं. तर या नियमामध्ये त्याची क्लिअर तरतूद केलेली आहे की अशा काही कारण, म्हणजे राजीनामा दिलेला असेल, मयत झाला असेल, त्याने आपलं घर विकलं असेल, कुठल्याही कारणामुळे संचालक मंडळाची रिक्त झालेली जागा ही कमिटी स्तरावरच नेमली जाईल. त्यासाठी निवडणूक प्राधिकरण किंवा संबंधित उपनिबंधकाची गरज नाही. ही सर्व जबाबदारी कमिटीच्या वर ठेवलेली आहे.